मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी, हिंगोली आणि बुलढाणा जिल्ह्याविषयी पीक विम्यासंदर्भात माहिती घेतली होती। त्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच 2-3 जिल्ह्याविषयी अपडेट घेणार आहोत। त्यामध्ये एका जिल्ह्याला चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जस्ट छोट्या रिचार्जपुरत्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। तर ते 3 जिल्हे कोणते आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी अधिक प्रमाणात वितरित होतोय। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत, काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रकमा वितरित झालेल्या दिसत आहेत। तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जस्ट 3 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यात सुद्धा मित्रांनो, आता कृषी मंत्र्यांनी परत एकदा एक वाक्य बोललेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात, किंवा तुम्ही कांदा लागवड करता म्हणजे शेजाऱ्याला चांगलं उत्पादन झालंय की तुम्ही सुद्धा सगळे शेतकरीला कांदा लागवड करता, असं त्यांनी म्हणलेलं आहे। म्हणजे आपली शेती आपलं सगळं, तरी सुद्धा आपण शेजाऱ्याचा विचार करायचा का? कृषी मंत्र्यांना एक सांगायचं होतं की बाबा नाशिक जिल्हा झालं, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग झालं, बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग झालं, या इकडे कांदा पीक जास्त प्रमाणात लागवड असते, तर यांना कांदा पिकातून चांगलं उत्पन्न मिळत असतं म्हणून ते कांदा पीक लागवड करत असतात। त्यांनी आता दुसऱ्याचा विचार करत बसायचं की बुवा शेजाऱ्याने कांदा लागवड केला म्हणून आम्ही नाही कांदा लागवड करायचा। प्रत्येकालाच वाटतं की बुवा आम्हाला उत्पन्न चांगलं व्हावं। ते कसं झालं माहिती आहे का, शेजारच्या घरातून लेकराचा चांगला खेळवण्याचा आवाज आला म्हणजे आपण आपल्या घरात लेकरू खेळवायचं नाही, आपल्या घरात लेकरू होऊ द्यायचं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। वळूया आपल्या टॉपिककडे मित्रांनो। तर मित्रांनो, काल आपण हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्याविषयी म्हणजे कळमनुरी तालुक्याविषयी माहिती घेतली होती। आणि यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये सुद्धा 4,000, 5,000, 6,000 या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत हेक्टरी। त्यानंतर मित्रांनो, आज आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत ते जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 7,19,167 शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता। तर मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत या शेतकऱ्यांना, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि आजपासून वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत जर बघायचं झालं तर 5,49,791 शेतकऱ्यांनी क्लेम केले होते। त्याच्यापैकी जवळपास 5,49,791 पैकी जवळपास 5,32,826 क्लेम हे मंजूर झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना 6,000 ते 7,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारच्या रकमा वितरित होत आहेत। त्यानंतर मित्रांनो, जवळपास 250 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता अगोदर। म्हणजे एकंदरीत टोटल निधी बघायचा झालं तर 596 कोटी रुपयांचा विमा हप्ता राज्य सरकारतर्फे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला होता, परंतु त्यात सुद्धा 250 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्याचं ठरलेलं होतं। आता त्या 250 कोटी रुपयाच्या निधीमध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली आहे आणि सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास, बॅकग्राऊंड वाईजला इग्नोर मारा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर 232 कोटी रुपयांचा विमा हा वितरित करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 6,000, 5,000, 7,000 या पद्धतीच्या रकमा या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होत आहेत। तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत या रकमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होत आहेत। त्या अंतर्गत बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,200, 6,114, 6,100 या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। वितरित होणं आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो। काही थोडक्यात काही म्हणजे कमी प्रमाणात तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत धाराशिव जिल्ह्यामधून। त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्याविषयी बऱ्याच कमेंट होतं की जळगाव जिल्ह्यातील पीक विमा कधी वाटप होईल। तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास मित्रांनो, अमळनेर तालुक्यात लोकशाही दिंडी काढण्यात आलेली आहे। तहसील कार्यालयावर धडक ही दिंडी नेण्यात आली होती आणि निवेदन देण्यात आलेले की बाबा आमचं पीक विमा वाटप करा। म्हणजे जळगाव जिल्ह्यातील, मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की जळगाव जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात आंदोलनं वगैरे करण्याचा इशारा देण्यात येत आहे आणि आंदोलनं सुरू सुद्धा झालेली आहेत। अमळनेर तालुक्यामध्ये लोकशाही दिंडी काढण्यात आलेली आहे आणि तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा नेण्यात आलेला होता आणि निवेदन देण्यात आले की बाबा जळगाव जिल्ह्याचा पीक विमा लवकरात लवकर वाटप करण्याला सुरुवात करा। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर वाशिम जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित होणं सुरू झालेल्या आहे। वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून ह्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। जवळपास वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत। जवळपास वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ह्या रकमा वितरित झालेल्या दिसतात। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 15,000, 16,000 या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत।
एकंदरीत बघायचं झालं तर वाशिम जिल्ह्यातील हेक्टरी मर्यादा चांगल्या प्रकारची दिसून आलेली आहे. 14,000, 15,000, 16,000 या पद्धतीच्या रकमा म्हणजे चांगली गोष्ट आहे मित्रांनो. एकीकडे काही शेतकऱ्यांना, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6,000, 5,000 या पद्धतीच्या रकमा वितरित होत असताना वाशिम जिल्ह्यात हेक्टरी, मंगरुळपीर तालुक्यात 15,000 हेक्टरी आकडा दिसून आलेला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर. त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यामध्ये सुद्धा 18,000, 17,000 या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत पीक विम्याच्या. त्यानंतर मित्रांनो कारंजा तालुक्यात सुद्धा पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत. तुरळक शेतकऱ्यांना हे वितरित झालेले आहेत मित्रांनो. टोटल मी असं म्हणत नाही की पूर्ण तालुका, वाशिम तालुका, कारंजा तालुका, मंगरुळपीर तालुका पूर्णच टोटल कंप्लीट झाला असं नाही म्हणत मी. तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. तर कारंजा तालुक्यामध्ये थोड्याशा कमी रकमा दिसून आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना 5,000, काही शेतकऱ्यांना 6,000, काही शेतकऱ्यांना 5,500, 7,000 या पद्धतीच्या रकमा ह्या जवळपास कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिसून आलेल्या आहेत. तर मित्रांनो बघायचं झालं तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा ह्या दिसून यायला पाहिजे होत्या. वसमत तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुद्धा हीच कंडिशन झालेली आहे. जवळपास 5,600, 4,000 या पद्धतीचा पीक विमा वितरित झालेला आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील जवळपास वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेला आहे. औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपासून ह्या रकमा त्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू होणार आहे. मानवत तालुक्यात, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सुद्धा कापूस पिकासाठी काही शेतकऱ्यांना 5,000, काही शेतकऱ्यांना 6,000, त्यानंतर सोयाबीन पिकासाठी काही शेतकऱ्यांना जवळपास 7,000, काही शेतकऱ्यांना 7,800, 900 या पद्धतीच्या रकमा ह्या जवळपास मानवत तालुक्यातील, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील मित्रांनो बघायचं झालं तर पूर्णा तालुक्याबद्दल मी काल माहिती दिली होती. एकाची वेगळीच कमेंट आली होती, त्याने व्हिडिओ व्यवस्थित बघितला नव्हता वाटते. मी म्हणलो होतं त्या व्हिडिओमध्ये की पूर्णा तालुक्यामध्ये अद्याप या रकमा वितरित होणं सुरू झालेलं नाही असं मी क्लिअर सांगितलं होतं. तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांनी काय ऐकलं कोणास ठाऊक. तर मित्रांनो जवळपास मी असं म्हणलं होतं की 577, जवळपास पूर्णा तालुक्यातील 79,577 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यांचा पीक विमा मंजूर झालेला होता. परंतु काही शेतकऱ्यांची अर्ज हे रिजेक्ट झाली होती. त्या अंतर्गत शेतकरी संख्या घटणार होती आणि त्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होता असं मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. तर ते शेतकऱ्यांनी व्यवस्थित बघितलं नाही वाटते. तर मित्रांनो जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीपाचा तर नाही सध्या, आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. खरीपाचा पीक विमा जवळपास सोमवारपासून वितरित होऊ शकतो. तर रब्बीचा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यात वितरित होणं सुरू झालेले आहे. तर बघायचं झालं सोयगाव तालुक्यामध्ये काल आपण बघितलं होतं की वितरित होणं सुरू झालेले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही ह्या पीक विम्याच्या रकमा वितरित झाल्या नाही. औसा तालुक्यामध्ये कालपासून, परवापासून सुरू झालेला आहे. काही शेतकऱ्यांना मिळाला. औसा तालुक्यातील, उदगीर तालुक्यातील अद्यापही बरेच शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा वितरित झालेला आहे. आणि अकोला जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा अकोला जिल्ह्यातील पीक विमा हा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. अकोला जिल्ह्यातील सुद्धा पीक विमा हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. त्यानंतर मित्रांनो यानंतरचे जिल्हे बघायचे झाले तर बीड जिल्हा, जालना जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याच्या रकमा ह्या लवकरच वितरित होणार आहेत. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.